खरीप हंगाम 2024 साठी राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा दिली होती. मात्र कृषी विभाग आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार 4,453 जणांच्या नावाने बोगस पीक विमा क्लेम भरले गेले. या घोटाळ्यामुळे 40 सेतू सुविधा केंद्र चालकांनी पोर्टलवरून बनावट माहिती भरून लाखो रुपयांचा फायदा मिळविला आहे. बोगस अर्जांमध्ये राज्य जमिनीचा वापर करून त्रिवर्ष बँकेचे बनावट अकाउंट नंबर वापरण्यात आले होते. बीड, परभणी, पुणे, लातूर, जालना आणि उत्तर प्रदेश मधील बनावट लोकेशन्स खोट्या शेतकऱ्यांची नावे वापरून विमा क्लेम मंजूर करून घेण्यात आले. नांदेडच्या नांदूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे. जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कलसेत यांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण प्रकरणात अनेक फर्जी नावे, बनावट पीक नंबर, खोट्या बँक खात्यांचा समावेश आहे. खरीप 2024 मध्ये 4,300 बोगस केळीच्या पिकांची नोंद झाल्याचा सुद्धा उघड झाला आहे. पोर्टलवर पैसे भरलेले असल्यामुळे बोगस क्लेम संमत झाले आणि शासनाच्या कोट्यावधींच्या निधीचा गैरवापर झाला. राज्य सरकार आणि विमा कंपनीकडून आता दोषी चालकांची ओळख पटवून कारवाईची तयारी सुरू आहे. कृषी विभाग आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत आपण मागील 2 वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली. तर मागच्या खरीप 2024 हंगामामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 4,300 बोगस पीक विमा अर्ज दाखल करण्यात आले होते आणि यामध्ये आम्ही अधिकची चौकशी केली. पीक विमा कंपनी सुद्धा चौकशी केली आणि शासनाच्या जमिनी किंवा ट्रस्टच्या जमिनी किंवा इतर शेतकऱ्यांच्या जमिनी, मग हे शेतकरी कोणतं नांदेड किंवा उत्तर प्रदेश, बीड अशा इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावा दाखवून त्यांच्या जमिनीवर आणि इतर शासकीय जमिनीवर बोगस पद्धतीनं पीक विमा भरण्यात आला आणि यामध्ये साधारणतः 40 कृषी सेवा सीएससी केंद्र चालकाकडून अनेक प्रकारचे अर्ज जास्त प्रमाणामध्ये अर्ज दाखल करण्यात आले. तर असे 40 जे आहेत सीएससी केंद्र चालक यांच्या विरोधात आपण जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कालच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू